14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदीत SS फोर्ट स्टिकिन या जहाजामध्ये दारुगोळा, सोने, कापसाच्या गंजा इत्यादी वस्तूंना आग लागून मोठा स्फोट झाल्याने सदरची भीषण आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील 66 कर्मचाऱ्यांना वीरमरण प्राप्त झाले। तसेच अग्निशमन कार्य करताना हुतात्मा झालेल्या अग्निशमन दलातील अग्निशमन अधिकारी कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दिनांक 14 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत संपूर्ण राज्यात अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो। या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कन्ना चौक येथील रविवार पेठ अग्निशामक केंद्र येथे आज महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते अग्निशामक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके, कामगार कल्याण अधिकारी ओम प्रकाश वाघमारे, सहाय्यक अग्निशमन अधिकारी अच्युत रुधाळ तसेच अग्निशमन विभागाकडील कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते। संबंधित आपण जे शासन निर्णय निर्गत केला त्यांना आपण लिहून आपल्या DPC मधून, कारण हा विषय सर्वांचाच आहे, विशेषतः आणि जिल्हाधिकारी जेव्हा होतो नगरपालिकांना सुद्धा अडचण येते। त्यांच्याकडे ज्या व्हेकल आपल्याला मेन फायरच्या गाड्या ज्या लागतात छोट्या मोठ्या जायच्या त्या खरेदी करण्यासाठी आपल्याला निधी अवेलेबल असतो, परंतु आपल्याला सध्याच्या ज्या जिल्हा नियोजन समितीच्या यानुसार खरेदी करता येत नाही। तो एक ड्युरेटर तुम्ही या तात्काळ पाठवून द्या आणि तुमचं जे ओव्हरऑल जी काही सिस्टम आहे आपल्या शहरामध्ये ते दाखवण्यासाठी मी साधारण 2-3 तासाचा वेळ तुम्हाला देतो। नेक्स्ट वीकमध्ये माहिती इकडून वेळ घ्या आणि जी काही संपूर्ण सिस्टम आहे त्या अडचणी पण काय असतील तर ते ऐकून घेईल। तुमच्या काही समजायचं कुठल्या कर्मचाऱ्यांच्या